महाराष्ट्र के सोलापुर में जल जीवन मिशन योजना के तहत सांगोला बरशी पंढरपुर में विकास कार्यों के नाम पर बिना कोई काम किए करोड़ों रुपए का जल घोटाला हुआ है। इसकी इंक्वायरी जल मंत्री गुलाबराव पाटिल ने दी। दोषियों के खिलाफ कार्रवाई करने को भी कहा है। इसी मामले में सांगोला के नेता राजाराम कालेबागने ने मानसून सत्र के दौरान मुंबई में भूख हड़ताल की थी। सरकार ने इस मामले में दोषियों के खिलाफ कार्रवाई करने का वादा तो किया था, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं होने पर कालेबाग ने एक बार फिर से भूख हड़ताल की चेतावनी दी है। अधिकारियों को एक तरह का समर्थन है और निष्पक्ष जांच के लिए तीसरे पक्ष की समिति से जांच कराने का इरादा है। 253 सांगोला अपक्ष उमेदवार सोलापूर जिल्हा वन संरक्षक अंतर्गत सांगोला बार्शी पंढरपूर येथे विविध कामामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असून यंत्राद्वारे व कुपलेनद्वारे कामे करून मजुराच्या नावाने बोगस पेमेंट काढून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। यात जबाबदार असलेले सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सांगोल्याचे तत्कालीन वनक्षेत्रपाल विजय बाटे व तत्कालीन वनपाल बाटे, तत्कालीन मुंडे साहेब, वनरक्षक सावंत, वनरक्षक शिंदे व पंढरपूरचे वनक्षेत्रपाल वाघ मॅडम व बार्शीचे वनक्षेत्रपाल करीमंडप तसेच वनपाल खोंदे यांना निलंबित करण्याची मागणी मी राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांना केलेली आहे। या संदर्भात सरकारने 15 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले होते, परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। यामार्फत 15/7/2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार त्रयस्थ पक्षाकडून चौकशी करण्याची मागणी मी राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केलेली आहे। त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत, परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला पुराव्याची मागणी केलेली असून ते पुरावेही सुपूर्द करण्यात आलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत याच्यावर कारवाई झालेली नाही। तसेच मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब व आमदार प्रशाताई गायकवाड मॅडमकडे हिवाळी अधिवेशनात एलक्यू प्रश्न मांडण्याची विनंती केलेली आहे। त्यांनी प्रश्न उपस्थित करण्याचे मला आश्वासन दिलेले आहे। तसेच पाणी पुरवठा विभागाचे सांगोल्याचे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उप अभियंता सुरेश कंबळे यांना निलंबित करण्याची मी मागणी केलेली आहे। जल जीवन मिशनमध्ये यांत्रिक अभियंता अमर कांबळे यांच्या नावावर बोगस पेमेंट काढून कार्यक्रम आदेश काढून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे। यामार्फत जल जीवन मिशनची चौकशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे मॅडम यांनी चौकशी समिती स्थापन केलेली आहे। या चौकशी 15/7/2015 नुसार त्रयस्थ पक्षाकडून करावी अशी मी माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेले आहे। या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार साहेब व आमदार प्रशाताई गायकवाड यांनी अधिवेशनाचा आवाज उठवण्याची व न्याय देण्याची भूमिका मला सांगितलेली आहे। या संदर्भात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडू असे हे आश्वासन देण्यात आलेले आहे।